शुभविवाह या मालिकेच्या 29 डिसेंबरच्या भागामध्ये अक्का सांगत असते, अरे पोरा, तुझी बायको एकटीच कमवणारी आहे ना, म्हणून तिला घराबाहेर पडायला लागतं, कमवायला लागतं. तुमच्या घरामध्ये दुसरं कोण आहे कमवणारं? असं म्हणत अक्का आकाशसोबत बोलत असताना त्याच सोमण एरियामध्ये आता इकडे रागिणी येते. रागिणीला पत्ता लागलेला असतो की सोमण नगरमध्ये आकाश आणि भूमीला बघितलेला आहे, म्हणून त्यांना शोधण्यासाठीच रागिणी तिकडे आलेली असते. आणि त्याच वेळेला इकडे पौर्णिमा सांगत असते, आई आज मस्त झाली ना बोर्ड मीटिंग, म्हणजे माझी पहिलीच मीटिंग होती, मी अगदी अचूक केली ना? यावरती रागिणी म्हणते, हो, तोंड बंद ठेवून बोर्ड मीटिंग केलीस ना, हे अगदी उत्तम केलंस. असं म्हणत रागिणी तिला टोमणा मारते. तोपर्यंत आकाश इकडे भांडी विसळत असतो आणि अक्का पावभाजीच्या गाडीवरती असतात आणि तिथेच येऊन रागिणीची कार थांबते. आणि त्यावेळेला पौर्णिमा म्हणते, आई काय बघताय तुम्ही? रागिणी सांगते, काही नाही अगं, मला माझ्या जोसेफ या माणसाने सांगितलं होतं की सोमण नगरमध्ये आकाश आणि भूमी या दोघांना पाहिलंय, मी अभिजितवरती काम सोपवलं होतं. पौर्णिमा म्हणते, हो, मग अभिजित तुम्हाला म्हटले ना की ते सापडले नाही म्हणून? यावरती रागिणी म्हणते, हो ग, पण अभिजितवरती कोण विश्वास ठेवेल? माझा अभिजितवरती गाडी मात्र विश्वास नाही आहे. कोणतंही एक काम त्याला करायला दिलं ना तर ते काम तो पूर्ण करतो, कधीच करत नाही आहे. मला त्याच्याबद्दल खात्रीच नाही आहे ग. असं म्हणत आता इकडे रागिणी आकाश आणि भूमी कुठे दिसत आहेत का हे टोकून टोकून पाहत असते. आणि तितक्यात आकाशचं लक्ष आत्तूच्या कारकडे जातं. आकाश आपली कार ओळखतो, पण रागिणीला आकाश कुठे दिसत नाही. कारमधूनच टोकून टोकून काय बघत असते माहीत नाही, पण ती कार घेऊन पुढे जाते आणि तिच्या कारच्या मागे आकाश अत्तू थांब असं म्हणत मागे जातो. अक्का त्याला म्हणते, अरे आकाश काय झालं, आकाश काय झालं? पण आकाश थांबायला तयारच नसतो. आकाश धावत पळत कारच्या मागे निघतो. तेव्हा अक्का त्याला म्हणते, आकाश काय झालं, तू असा का धावतोयस? यावरती आकाश म्हणतो, माझी अत्तू आहे ती, थांब अक्का, सोड मला, अत्तूला शोधायला जाऊ दे. आणि तो अक्का आकाशच्या मागे मागे जायला लागतात आणि आता आकाश तिथे अत्तू अत्तू ओरडायला लागतो. त्यावेळेला इकडे आता पौर्णिमा विचार करते, हा बरा मला मुद्दा सापडलाय, म्हणजे आईंना अभिवरती भरोसाच नाही आहे, त्यामुळे अभिजितला आता कान भरण्यासाठी मुद्दा मिळाला. तोपर्यंत इकडे आता रागिणी आपल्या कारने पुढे जाते. तिच्या मागोमाग आकाश ओरडत ओरडत अत्तू थांब असं येत असतो आणि आकाशच्या मागे अक्का. आता आत्या काही थांबत नाही. आकाश उदास होतो. अक्का येते आणि म्हणते, काय झालं पोरा? आकाश म्हणतो, अक्का थांब तू, माझी आत्या होती तिकडे, मी आत्याच्या मागोमाग जात होतो. अक्का विचार करते, कोण ह्याची आत्या आणि हा आत्याच्या मागे काय चाललाय? आता ही आत्या तरी कोण? असा विचार करत अक्का आता पाहतच बसते. तोपर्यंत भूमीला आता इंटरव्ह्यू देऊन येण्यासाठी लेट होत असतो. त्यावेळेला भूमीला खूप रात्र होते, म्हणून ती पटापटा आता घराच्या दिशेने येत असताना मागून कुणीतरी तिचा पदर पकडतं. पदर पकडून तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करतं. तिच्या पदरावरती हात फिरवतो. हा दुसरा तिसरा कोणी नसून तो दुष्यंत मास्तर असतो. तो हे सगळं करत असतो. त्यावेळेला भूमीच्या लक्षात येत नाही की कोणीतरी आपल्या मागे आहे, पण तो मागून येऊन भूमीला गच्च मिठी मारतो. भूमीला मिठी मारल्यावर ती भूमी हादरते आणि ती त्याला एक धक्का देते जोरात आणि तिथून धावत पळत यायला लागते. त्यावेळेला दुष्यंत तिचा पाठलाग करत करत तिच्या मागपर्यंत येतो आणि भूमी त्याला लपवून पुढे. इकडे आकाश पॅनिक झालेला असतो. सायकल राणी अजून का नाही आली, सायकल राणी अजून का नाही आली असं ओरडत असतो. तोपर्यंत अक्का आता फोन लावतात. आकाश म्हणतो, काय झालं, सायकल राणीचा फोन लागला का? यावरती अक्का म्हणतात, अरे तिला फोन लावते पण अजून का नाही आली? इकडे आकाश पॅनिक होतो आणि तिकडे भूमीवरती खूप मोठं संकट ओढवलेलं असतं. आकाश म्हणत असतो, थांब मी फोन लावतो. तोपर्यंत इकडे ते भूमी त्या माणसाला धक्का देऊन पुढे येते आणि मागून दुष्यंत येतो आणि तिला हात लावतो. भूमी त्याला पण फटकवायला लागते. तर दुष्यंत म्हणतो, काय झालं? भूमी मॅडम, अहो काय झालं? मी माझ्या रात्रीच्या स्कूलवरून परत येत होतो. असं म्हणत दुष्यंत ॲक्टिंग करायला लागतो. भूमी खरंच विश्वास ठेवते की मगाशी मला पकडणारा माणूस वेगळा होता आणि हा माणूस वेगळा आहे. ॲक्च्युली तो माणूस एकच असतो. हा दुष्यंतच त्या सगळ्या काड्या करत असतो. त्यावेळेला दुष्यंत म्हणतो, काय झालं भूमी मॅडम, तुम्ही इतक्या का पॅनिक झालेल्या आहात? यावरती भूमी काहीच बोलत नाही. दुष्यंत म्हणतो, इतक्या घाबरल्यात का तुम्ही, सांगा बरं मला. असं म्हणत दुष्यंत आता भूमीला समजवत असतो. भूमी सांगते, काही नाही, कोणीतरी माझा पाठलाग करत होतं आणि माझा पाठलाग करत कोणीतरी इथपर्यंत आलं होतं. असं म्हणत भूमी त्याला समजावते. दुष्यंत म्हणतो, नाही हो, मला तर कोणी दिसलं नाही, मी तर इथेच आहे की नाही. चला ते सगळं जाऊ दे, तुम्ही घरी चला बरं. असं म्हणत तो भूमीला आता मात्र घरी घेऊन येतो. भूमीला तो घरी घेऊन येतो. आकाश भूमीची अवस्था पाहतो, भूमीकडे पाहतो आणि आता भूमीकडे पाहतच बसतो, कारण भूमी एकदम कोमेजलेली असते. तिला कुणीतरी मारल्यासारखं त्याला वाटतं आणि तो म्हणतो, सायकल राणी. मग भूमी लागेचच येऊन आकाशला मिठी मारते. आकाशला मिठी मारत भूमी रडायला लागते. आकाश म्हणतो, सायकल राणी काय झालं, तू का बरं अशी अस्वस्थ आहेस? भूमी आता रडतच सगळा प्रकार सांगायला लागते. आकाश तिला सावरतो.
तोपर्यंत इकडे पौर्णिमाची नाटकं चालू असतात. पौर्णिमा ज्या वेळेला अभिजित घरी येतो तेव्हा म्हणते, काय झालं अभि, झालं का आपला प्लॅन यशस्वी झाला का, म्हणजे आजसाठी जो प्लॅन केला होता तो पूर्ण झाला. अभिजित म्हणतो हो, म्हणजे कंपनीमध्ये सायनिंग ऑथॉरिटी मी आईच्या सोबत माझे पण सिग्नेचर दिलेले आहेत. पण पौर्णिमा मला ना खूप वाईट वाटते, या सगळ्यामध्ये मला खूप गिल्ट वाटते. पौर्णिमा म्हणते, गिल्ट वाटायचं कारण तरी काय. अभिजित म्हणतो हो, कारण मला असं वाटते मी आईचा विश्वासघात करतोय आणि हा विश्वासघात करणं खूप चुकीचं आहे. पौर्णिमा म्हणते, काय बोलताय तुम्ही, आईंचा आणि विश्वासघात तुम्हाला कळतंय का, तुमच्या आईंचा तुमच्यावरती विश्वासच नाही आहे. अभिजित म्हणतो, काय बोलतेस तू पौर्णिमा, माझ्या आईचा माझ्यावरती आणि माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे. पौर्णिमा म्हणते, असं तुम्हाला वाटतंय हो, आज तुम्हाला माहिती आहे का आम्ही दोघीजणी कुठे गेलो होतो बोर्ड मीटिंग नंतर. यावरती अभिजित म्हणतो, कुठे गेला होतात. पौर्णिमा म्हणते, आम्ही दोघंजण बोर्ड मीटिंग नंतर सोमण नगरला गेलो होतो. त्या सोमण नगरला जिथे जोसेफने सांगितलेलं की आकाश आणि भूमी हे दोघंजण आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, आकाश आणि भूमीला शोधायला तुम्ही काल गेला होतात. तर मी आईंना म्हटलं की तुम्ही का चाललेले आहेत आकाश आणि भूमीला शोधायला, अभिजित तर काल गेले होते ना. यावरती आई म्हटल्या, माझा अभिजितवरती काडी मात्र विश्वास नाही आहे. आता कळतंय तुम्हाला, तुमच्या आईचा तुमच्यावरती काडी मात्र विश्वास नाही आहे. अभिजित म्हणतो, पौर्णिमा काय बोलतेस तू. पौर्णिमा म्हणते, हो खरंच आहे हे, त्या मला म्हटल्या. आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर ड्रायव्हरला विचारा की तुमच्या आईने सोमण नगरला गाडी नेली होती की नव्हती. आता अभिजित हादरतो. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते, तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का, इथे ना फक्त तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही आहात, बाकी आपल्यासाठी कुणीही नाही आहे. ही गोष्ट एक खूप मोठी लक्षात घ्या अभिजित, असं म्हणत अभिजितला आपल्या बाजूने मॅनिप्युलेट करते. तोपर्यंत इकडे भूमी रडत असते. आकाश चिडतो आणि म्हणतो, सायकल राणी थांब, आत्ताच्या आत्ता तो कोण माणूस होता त्याला मी बाऊ करणार, त्याला मी फटके देणार, त्याला मी सोडणार नाही. सायकल राणी तुला जो कोणी त्रास देईल ना त्याला मी फटके देणार, असं म्हणत आकाश तिथून उठतो. रागारागात तो कोण माणूस आहे शोधायला जातो. पण बिचारे आकाशला काय माहिती आणि भूमीला की हा तोच माणूस आहे जो आपल्या बाजूला मदत करण्याची ॲक्टिंग करत आहे. आकाश म्हणतो, सायकल राणी थांब. भूमी म्हणते, नको आकाश थांब तू. यावरती अक्का म्हणतात, हे बघ चुकी काय त्या एका माणसाचीच नाही आहे, चुकी तुझ्या बायकोची पण आहे. आकाश म्हणतो, अक्का काय बोलताय तुम्ही. दुष्यंत म्हणतो, अक्का कशाबद्दल बोलताय तुम्ही. यावरती अक्का म्हणतात, एवढ्या रात्रीच्या वेळेला हिला यायची काय गरज होती, जर दिवसा उजेडी जाऊन ती आली असती तर काय बिघडलं असतं. यावरती दुष्यंत म्हणतो, अक्का तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय, म्हणजे तुम्हाला कळतंय का त्या नोकरीसाठी गेल्या होत्या ना, मग तुम्ही असं कसं बोलू शकता. यावरती भूमी सांगते, त्यांना समजवू नका, त्यांच्यापुढे कितीही डोकेफोड केली तरी त्यांना काही फरक पडणार नाही. त्यांनी मनामध्ये ग्रहच करून ठेवलाय ना की काहीही झालं तरी सुद्धा मलाच दोष द्यायचा. यावरती अक्का म्हणतात, तू नको सांगूस मला, तुला दिवसा उजेडी जायला काय झालं होतं. यावरती भूमी सांगते, अक्का दुसऱ्यांच्याबद्दल तुम्ही गैरसमज करून घेतलात. आज न एका बाईवरती जो प्रसंग ओढवू नये तो प्रसंग माझ्यावरती ओढवला होता. आकाश म्हणतो, अक्का तू शांत बस ना, सायकल राणी खूप दमलेली आहे. अक्का म्हणतात, ठीक आहे बाळा, तू सांगतोस ना म्हणून मी शांत बसते, पण ना मला हे पटलेलं नाही आहे. अक्कांना भूमी सांगते, आज दुष्यंत आले नसते ना तर माझ्यावरती खूप मोठं संकट उडालेलं होतं. तरीसुद्धा सकाळी तुम्ही दुष्यंतबद्दल मला काय सांगत होतात, तो चांगला माणूस नाही आहे. पण दुष्यंत चांगला माणूस आहे हे आत्ता तरी तुम्हाला कळलं असेल ना. त्याने माझ्यासाठी आज जे केलं ना ते खूप मोलाचं होतं. पण अक्कांना हे काही पटत नसतं. अक्कांना माहिती असतं की दुष्यंत हा खराबच माणूस आहे, पण भूमीचा यावरती विश्वासच नसतो. भूमीला मात्र दुष्यंत चांगलाच माणूस वाटत असतो आणि ती सांगत असते, आज तो आला नसताना तर माझी काय अवस्था झाली असती. अक्का तुम्हाला माहिती आहे का. यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी तू डोळे पुस, तुला मी रडताना नाही बघू शकत. मग भूमी आकाशच्या मिठीत येते, मनसोक्त रडते. आकाश तिला सावरतो आणि सायकल राणी शांत हो असं म्हणत शांत करतो. पण इकडे अक्कांचा तोरा काही कमी नसतो. अक्का आता भूमीला सडेतोड उत्तर देत म्हणतात, हे बघ या महिन्याचे 10 दिवस आणि पुढल्या महिन्याचं भाडं मला आगाऊ पाहिजे आहे. भूमी म्हणते, अक्का मी देईन ना महिना संपल्यावरती. पण अक्का तयार नसतात. अक्कांना भाडं हे आगाऊ पाहिजे असतं आणि त्या म्हणतात की जर का 1 महिना आणि 10 दिवस याचं भाडं तू आगाऊ दिलं नाहीस तर मात्र तुला इथून जावं लागेल. एक लक्षात घे, तुला इथे मी ठेवणार नाही. लवकरात लवकर भाड्याची सोय करायची, नाही तर इथून निघायचं. अक्कांचा शब्द ऐकल्यावरती भूमी नोकरी शोधण्यासाठी वणवण भटकत असते. तोपर्यंत भूमी नोकरी शोधायला जाते तर आकाश आता गोणी उचलायचं काम करतो. एका ठिकाणी गोणी उचलताना आकाश खाली पडतो. भूमी हे पाहते आणि धावत पडत आकाशकडे येते. आकाश तू हे काम का करतोयस. आकाश म्हणतो, सायकल राणी अक्काने तुझ्याकडे पैसे मागितलेत ना, तू एकटीच कमवणार ना, मग मी तुला मदत करण्यासाठी हे सगळं करतोय. असं म्हणत आकाश आता भूमीला मदतीसाठी हे सगळं करतोय बघून भूमीला ऊर भरून येतो. तिच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्यासाठी आकाशला या अडचणीतून जावं लागतंय. रागिणीमुळे झालेली ही अवस्था आकाशची भूमीला बघवत नसते. या सगळ्यातून भूमी आता काय मार्ग काढणार, अक्कांना कसे पैसे देणार, रागिणीला कसा धडा शिकवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.